नागपुरात गंगाधर फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचं लोकार्पण करण्यात आलं। सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या डायग्नोस्टिक सेंटरचं लोकार्पण करण्यात आलं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वडिलांच्या नावानं उभारण्यात आलेल्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सिटी स्कॅन, पॅथॉलॉजी, अल्ट्रासाउंड यासारख्या महागड्या सुविधा नाममात्र दरात मिळणार आहेत। अशा प्रकारचं डायग्नोस्टिक सेंटर प्रत्येक तालुक्यात उभी राहावीत अशी मागणी नितीन गडकरींनी केली। कोविडच्या काळामध्ये रेमडेसिवीर होतं, त्याचा ब्लॅक मार्केट सुरू झालं होतं। पण आपल्या इथेच वर्धेमध्ये आपल्या इथल्या तरुण एका फार्मास्युटिकल क्षेत्रातल्या उद्योजकांनी रेमडेसिवीर तयार केलं, फंगसचे इंजेक्शन तयार केले। आपल्याकडे तर भरपूर उपलब्ध झाले, पण पुण्यापासून मुंबईपासून सगळ्या देशात आपण पाठवले आणि त्यामुळे लोकांची सोय झाली, अनेक लोकांचे डोळे वाचले। त्यामुळे आज मला विश्वास आहे की हे एक प्रकारे गरीब लोकांना जीवदान देणारं मंदिर आहे। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांची जी जनारोग्य योजना आहे त्याच्यासोबत महाराष्ट्र सरकारनेही महात्मा फुले जनारोग्य योजना सुरू केली आणि या दोन योजनांच्या माध्यमातून आता जवळपास महाराष्ट्रातल्या 100% लोकांना आपण या योजनांमध्ये कव्हर केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये जवळपास आता 4,500 हॉस्पिटल्सचं नेटवर्क आपण उभं केलेलं आहे की ज्या ठिकाणी सर्व लोकांना मोफत उपचार हे आता आपण उपलब्ध करून दिलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।